आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांचंही या नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. थँक्यू संदीपजी गायकवाड सर. नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. पर्व आहे दुसरं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नेरळ विभागातील आणि नेरळ परिसरामधील सगळ्यात नामांकित स्पर्धा म्हणून नेरळ परिसर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि फार थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन गेल्याही वर्षी मात्र झालं होतं आणि याही वर्षी आपल्याला त्याच माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. नेरळ परिसरामधील संपूर्ण जे संघ आहेत त्यामधील सगळे आमचे कमिटी मेंबर या स्पर्धेला 2 महिन्याच्या अगोदरपासून परिश्रम घेते आणि त्यानंतर एक मोठा देखावा त्यांच्याकडनं आम्हाला दरवर्षी पाहायला मिळतो. कर्जतमधली ही नामांकित स्पर्धा आहे आणि या नामांकित स्पर्धामधील हा या स्पर्धेचा तिसरा दिवसामधली तिसरी मॅच तुमच्या समोर आहे. एकीकडे पांडुरंग कृपा आणि नेरळ वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल पहिल्या इनिंगला सुरू. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या डोक्यावरून. हा येतोय स्वागत करणारा षटकार. कालच्या डे नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने सन्मानित केलेला विजय पाटे हा माथेरानचा सितारा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय आणि 6 धावसंख्येने संघाला मात्र आता श्री गणेश करून देणारा खेळाडू आहे. जोडीला आहे मनोज गोमारे. हाही चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही चांगले बॅट्समन मैदानामध्ये आहेत. दुसरा बॉल जीवनचा स्लोवर बॉल ऑफ साइडला खेचलेला आहे चेंडूला. चेंडू डोक्यावर न कव्हर करताना अजून एक येतोय विजय पाटेच्या बॅटिंग मधून दर्जेदार हा चौकार. जस्ट थँक्यू. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले आणि धावसंख्या 10 वर. काय बॅटिंग विजय पाटेच्या बॅटिंग मधून. यावेळेस जोर जास्त आहे. चेंडू सरळ समोलचक कक्षेच्या दिशेने रवाना होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना या येत आहेत पुनश्च एक 6 धावा. मध्ये ठीक 5 वाजता या खेळाडूला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता आणि का मिळाला हे दाखवताना सुद्धा हा विजय पाटे. फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु चेंडू जाणार. हा 4 धावसंख्येसाठी 4 चेंडूवर धुवाधार बॅटिंग करताना विजय पाटे हा बॅट्समन. धावसंख्या पोहोचली टीमची 20 धावा. यस थँक्यू. बघा 20 धावा पहिल्या 4 चेंडू मध्ये. चार चेंडूमध्ये 20 धावा परंतु कमबॅक केलं जीवन माळीने. असेच बॉल ठेवावे लागले असते तर बरे झाले असते. असे बॉल जर पकडले मी टाकले असते तर अशी विकेट मिळाली असते आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते आणि बाद होणारा फलंदाज आहे विजय पाटे. आपल्या मॅरेथॉन इनिंग मात्र खेळून तो मात्र बाद होतोय. संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम त्याने केलंय परंतु जीवन माळीचे 2 बॉल घात करून गेले या फलंदाजाचे आणि पहिली विकेट आपल्या संघासाठी दिली.
येस थँक्यू. टीमचा कॅप्टन बाद झाला विजय पार्टे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय तो राजेश, जो बडवळ मधून बिलॉंग करतो आणि एकीकडे आहे कोलारे गावाचा सितारा मनोज गोमारे. हे दोन चांगले बॅट्समन मैदानामध्ये आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला, अप्पा हजारे गोलंदाजी मार्कवर आहे. ऑन ड्राईव्ह इथे जमीन लगत मारलेला फटका होता. एकच धाव मात्र जरूर मिळते. 21 धावा धाव फलकावर लागल्या त्या टीमच्या. पांडुरंग कृपा या संघाने मात्र पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं आणि तो निर्णय त्यांच्यावर 4 बॉलपर्यंत तरी मी तर म्हणेल नितेश माथ्यावर पडला होता, अंगलट आला होता. परंतु जीवन माळीची जे 2 चेंडू पडले ते 2 चेंडू मात्र यशस्वीपणा दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा गेल्या. फुलटॉस बॉल ऑन साईडला केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूपेक्षा भरपूर लांब होता आणि मिळतात इथं पुन्हा शेकतात 4 धावा आणि या 4 धाव संख्येच्या मदतीने 25 धावा धाव फलकावर. यस थँक्यू. एकीकडे अनुभवी गोलंदाज अप्पा हजारे, भरपूर वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी दिलेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला, राजाकडनं अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार राजेशच्या बॅटीमधून. विजय बाद झाल्यानंतर राजेश आपली कमान आपल्या संघाची मात्र खांद्यावर घेतोय. बॅक टू बॅक 2 चौकार अप्पा हजारेंच्या विरोधात तो खेळतोय. तिसरा बॉल चांगला बॉल होता. यावेळेस पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा, यावेळेस अनुभव कामाशी आला. गोलंदाजासाठी केलेली हुकूमत आता आपल्याला पाहायला मिळाली. नितेश सर सांगतात की आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि 9 धावा त्यांनी आतापर्यंत बहाल केल्या या ओव्हरमध्ये. पुढून मारण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग द डाऊन क्रिकेट, परंतु संधी होती एक रक्षकाला ही विकेट मिळवण्याची, परंतु विकेट मात्र मिळत नाहीये. धावसंख्या तिथं स्थिर आहे. धावसंख्या गुणलेखक सर सांगतात आम्हाला 29 धावा धाव फलकावर. नेरळ वॉरियर्स संघाच्या चांगली सुरुवात आपण म्हणूया, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर विकेट गेल्यानंतर राजेशने 2 चौकार खेचले. तो प्रेशर होता विकेट नंतर, तो काढून टाकण्याचं काम केलं. ऑन साईडला मात्र चेंडूला खेळलाय. एक धाव मात्र जरूर मिळेल राजेशला. मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने स्कोर बोर्डवर धावा लागतात त्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. 2 ओव्हर इथं संपतात, म्हणजे 15.00च्या सरासरीने हा संघ धावतोय. पांडुरंग कृपा पहिली मॅच विजयी झालाय आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे ही मॅच सुद्धा त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. नेरळ वॉरियर्स संघ पहिली मॅच खेळतोय आणि पहिला विजय त्यांना मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, कारण एक विजय मिळवल्यानंतर तुमचे होप्स वाढतात, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासाने पांडुरंग कृपा मात्र संघ नक्कीच खेळेल. परंतु कमबॅक करण्याचं मी म्हणेल की षटक टाकला अप्पा हजारेने. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, आता फक्त आले ते 10, म्हणजे चांगलं षटक म्हणावं लागेल दुसऱ्या ओव्हरचा. आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय पुनश्च जीवन माळी. काय डिसिजन आहे बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा या गोलंदाजाने दिल्या. प्रमुख गोलंदाज आहे, परंतु कर्णधारांनी मात्र पुनश्च विश्वास जीवन माळीवर ठेवलाय आणि तोच टाकतोय सेकिंग. पहिलाच बॉल फेकून दिलाय, राजेशच्या बॅटिंगमधून येतोय दर्जेदार हा षटकार. खऱ्या अर्थाने लेंथ मिळत नाहीये. जीवन माळीने बऱ्याच वेळा चांगली गोलंदाजी केली, परंतु नेरळ परिसर प्रीमियर लीग हे मैदानचे परिसीमा मात्र कमी आहेत आणि या परिसीमावर खऱ्या अर्थाने हुकूमत गाजवताना नेरळ वॉरियर्स संघ स्वतः वॉरियर्स आहेत आणि दाखवत आहेत ते मैदानामध्ये. स्लोवर बॉल फसवलं, गती परिवर्तन केलं. माहिती त्या गोलंदाजाला की वेगाने जर चेंडू टाकला तर वेगाने बॅट फिरते आणि त्या बॅटच्या फ्लोमध्ये जर चेंडू आला
तर सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो, परंतु तिथं गती परिवर्तन केलं आणि इथं थांबवलं राजेश या फलंदाजाला. आणि पहिल्या मॅचमध्ये मला वाटतं जीवन माळी मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पहिल्यांदा बॅट फिरली, त्यानंतर बॉल, स्लोअर बॉल अजून एक जीवन माळीकडनं पाहायला मिळतो. हे गती परिवर्तन. अविनाश सर बघा की गोलंदाजाची आता बौद्धिक क्षमता मात्र चालू आहे. बौद्धिकचा वापर तो आता गोलंदाज करतोय, कारण जेवढे त्याने चेंडू वेगाने टाकले होते तेवढ्या वेगाच्या साह्याने बॅट पण सुद्धा वेगाने फिरवली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे आता गती परिवर्तन केलं, थांबवण्याचा प्रयत्न आता गोलंदाज करतोय. स्लोअर बॉल होता, ब्लॉकलमध्ये फेकला होता. मिड विकेटमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मिड विकेटमध्ये पोहोचणार, तत्पूर्वी मिळणार फक्त एकच धाव. चर्चा करतोय आपण नेरळ परिसर प्रीमियर लीगची. साई मसने आणि त्यांची पूर्णतः टीम, त्यामध्ये दत्ताजी चंचे साहेब असतील, धंदू मस्कर साहेब असतील, सागर काळन सर, सूरज गोडविंदे साहेब, जीवन माळी, दिनेश तरे, संकल्प पाटील, निखिल गोडविंदे, संभाजी पातारे, विनायकजी बिडकर, मंगेची वैकरे, मंदार राणे, कुमार पाटील, कुणाल डायरे, सलमानजी नजे साहेब, रोहन चव्हाण, संदीपजी पाटील, गणेशजी चंचे, जय बोराडे, संदीपजी गायकवाड आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारे एक मोठं नेतृत्व या नेरळ परिसर प्रीमियर लीग मधलं गुरुदादा मसने. या सगळ्यांचं मनापासून आपण कौतुक करूया, कारण दुसरं पर्व आहे या नेरळ परिसर प्रीमियर लीगचं आणि भरपूर गावं या नेरळ परिसराला मात्र जोडलेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अजून गावं येतील अशी आपण अपेक्षा मात्र ठेवूया. आणि जी भरारी आहे नेरळ परिसर कमिटीची ती अशीच चालू राहू. गोलंदाज तयार, शेवटचा बॉल आणि ही ते मिळतोय डॉट चेंडू. 3 षटकाचा खेळ संपला. कमबॅक करणारं षटक जीवन माळीचं. धावसंख्या मात्र पोहोचली ती 39. 3 ओव्हरचा खेळ संपला, 39 धावसंख्या धाव फलकावर आणि होतोय ड्रिंक ब्रेक. आणि जाऊया सुंदर असं संगीत ऐकण्यासाठी डीजेकडे. ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आहे ते 39 धावा. उतरता ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. म्हणजे ग्राफ उतरलाय, कारण त्याचं कारण म्हणजे जीवन माळीने स्लोअर बॉल आपल्याला पाहायला मिळले. परंतु आता चौथ्या षटकामध्ये प्राचरण केले गोलंदाज संभाजी वाघे. कोलारेवाडीचा हा सितारा आता गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल सरळ खेळला, चेंडूला लॉगआउट क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंच आम्हाला इशारा देत आहेत, चेंडू जातोय सरळ. 6 धावसंख्येसाठी षटकार. ज्या पद्धतीने बॉल आला होता सरळ, त्या सरळ पद्धतीने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पलीकडे फेकलं. परंतु मी कमिटीला विनंती करतो की चेंडूची पूर्तता करा. संदीपजी गायकवाड, चेंडूची पूर्तता करा. संदीपजी गायकवाड सर नेरळ वॉरियर संघाचे मॅनेजर आहेत
आणि त्यांनाही सुद्धा आनंद झाला की टीम चांगला परफॉर्मन्स मात्र मैदानामध्ये देते. पुढचा बॉल, काय बॉल टाकतोय गोलंदाज, ब्लॉकल ब्रह्मास्त्राचा उपयोग गोलंदाजाने केलाय. ही कल्पकता आहे या गोलंदाजाकडे आणि छोटा कदचा हा गोलंदाज, अगदी छोटी हाईट आहे, उंची कमी आहे, परंतु वेग गोलंदाजाकडे चांगला आहे. त्याला माहिती होतं पहिला चेंडू सरळ पुढ्यात दिला होता, त्यानंतर दुसरा बॉल मध्ये ब्लॉकलमध्ये अजून एक ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता, खणून काढला चेंडूला राजेशने. एकदा मात्र पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धोक्याची घंटा आहे, संधी मिळते. खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजाला इथे विकेट जाऊ शकली असते, परंतु गोलंदाजाने मात्र तो चेंडू अडवला नाही आणि इथे मिळतात ते 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या त्या 47 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला, 47 धावा धाव फलकावर. गोलंदाज चालू आहे तो संभाजी वाघे. शॉर्ट बॉल पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडूला खेळलाय. 1च्या बदली मिळतील या 2 धावा, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी. रनआउट आहे की नाही हे पेंडिंग डिसिजन असेल, परंतु बघूया जर रनआउट असेल तर एक मोठी विकेट नेरळ वॉरियर्स संघाची मात्र नितेश सर जाऊ शकते, कारण ज्या पद्धतीने राजेश मैदानामध्ये खेळतोय, चोपर फटकेबाजी तो करतोय, मोठे मोठे स्ट्रोक त्याच्याकडनं पाहायला मिळतात. जर ही विकेट गेली तर नितेश ही धाव घेणं गरजेचं होतं का, हा मोठा प्रश्न प्रेक्षकांना मात्र पडणार आहे. परंतु जर विकेट गेली नाही तर मिळतील इथं 2 धावा. ही विकेट शाबूत ठेवणं फार गरजेचं आहे. राजेश मैदानामध्ये अगदी सूर्यासारखा तळपळला आहे आणि तो सूर्य मात्र कधी भस्म करेल यात कुठला वाद नाही. परंतु इथे धावसंख्या आहेत, आम्हाला गुणलेखक सर सांगतात 49 धावा. तुम्ही पाहत राहत, ऐकत राहत ते नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022. तर माननीय भगवानजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या नेरळ परिसर म्हणजे संपूर्ण कर्जत तालुक्यामधून जे आलेले पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद, प्रत्येक ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, काय वेगाने फेकला होता चेंडूने, परंतु इथे फलंदाज बाद होतोय राजेश. इनसाइड एज आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत नेरळ वॉरियर्स संघाचे. आरसी मॉल नेरळ यांच्याकडनं या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि फिल्डरसाठी कूलर मात्र देण्यात आलं. त्याचं कारण सुद्धा आहे, कारण आता उन्हाळा चालू होईल नितेश सर आणि थंड हवा. परंतु इथे ऑन साईडला खेळलाय, गॅप मोठा आहे, चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या षटकारांनी मात्र मी तर म्हणजे स्वागत केलं या गोलंदाजाचं आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्यात त्या 55. वसीम ठाणगे ममदापूरमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये गेला काय आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार मारला काय. काय बॅटिंग करतोय, आल्या मात्र त्यांनी गोलंदाजाचे मात्र पिसे काढले. परंतु 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवर धावा आहेत त्या 55. 2 गडी बाद झालेत नेरळ वॉरियर्स संघाचे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गोलंदाजी करण्याचा निर्णय जरूर घेतला पांडुरंग कृपा या संघाने, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी आहे, परंतु याच गोलंदाजीवर हल्ले चढवले. विजय पार्टे असतील, राजेश असेल आणि त्याचबरोबर वसीम आल्या षटकारांनी स्वागत.
परंतु अजूनही मनोज गोमारेकडनं मोठा फटका आला नाही. तो वैयक्तिक आपल्या 3 चेंडूमध्ये 3 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर शेलू गावातला हा सितारा निहाल सज्ज होतोय बॉलिंग अटॅकसाठी. पहिलाच बॉल निहाल. बॉलिंग स्टाईल गोलंदाजी आहे या गोलंदाजाची. सहजासहजी या गोलंदाजाला मारणं फार कठीण होतं आणि साई मसनेच्या संघामधून खेळताना हा प्रमुख गोलंदाज आहे, कारण त्याने गुरुदादाच्या तालमीमध्ये शिकलेला हा गोलंदाज. पहिलाच बॉल अगदी वेगाने फेकला होता, उसळी सुद्धा दिली होती चेंडूला आणि चेंडू डॉट पडतोय. धावसंख्या तिथं स्थिर आहे 55 धावा धाव फलकावर. ओहो, काय बॉल टाकतोय गोलंदाज आणि इथे विकेट फेकावी लागेल. स्ट्राईक रोटेट करतोय वसीम आणि मनोजला परतावं लागतं. 3 गडी बाद झालेत आणि 55 धावा धाव फलकावर. बाईची ही धाव मात्र मिळेल, कारण बेल्स पडली नाही खाली. म्हणजे असं झालं, देवाने दिलं आणि कर्माने नेलं. देवाने दिलं होतं खऱ्या अर्थाने आणि कर्माने नेलं असं म्हणावं लागेल. जिथं खऱ्या अर्थाने फलंदाज बाद होता संदीपजी, आणि तिथं आता त्याला मात्र सेफमध्ये मनोज येणार. परंतु जे पी पॅनलचं आपण कौतुक करूया, काय डिसिजन. आणि म्हणून तर जे पी पॅनल 6 ठिकाणी अंपायरिंग करत नाही, त्याचं कारण हेच आहे. हवेत बॉल आहे, जोर नाही आहे आज फटक्यामध्ये. एक धाव मात्र पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि मिळतात 2 धावा. वसीम चांगला पळतोय. नो बॉलचा सुद्धा इशारा येतोय, म्हणजे 2 रन आणि +1 अशा 3 बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतात त्या धावा नेरळ वॉरियर्स संघाला. 59 रन, 59 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्रेट. जय पवार यांचं आपण मनापासून कौतुक करूया, कारण उभारले गेलेले सगळे पंच, नवीन नवीन पंच आम्हाला पाहायला मिळतात त्यांच्याकडनं. आणि एका वेळेस 6 स्पर्धा ते कव्हर करतात. आणि मला वाटतं संदीपजी गायकवाड सर सुद्धा त्या जे पी पॅनलमध्ये आहेत. ऑन साईडला मात्र चेंडूला खेळलाय, फ्रीटचा बॉल आहे आणि इथे 1 धाव मात्र जरूर मिळते. कष्ट केले होते, मेहनत केली होती, काय कॅच पकडली होती या क्षेत्ररक्षकाने, परंतु फ्रीटचा बॉल होता. 60 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग करणारी टीम बघा, चांगली सुरुवात करून देते आपल्या टीमसाठी. 60 धावा धाव फलकावर लागल्यात. काय बॅटिंग. वसीम आहे अजून मैदानामध्ये. आता मनोजला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे. एक संधी त्याला मिळते आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की संधीला सोनं करणारे फलंदाज आम्ही नेहमीच पाहिलेत. निहालचा पुढचा बॉल, शॉर्ट बॉल हवेत आहे. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या खाली जातात आणि या 2 क्षेत्ररक्षकामध्ये ही झेल सुद्धा सुटते. आज मी तर म्हणेल मनोज आहे ना, तो नशीब काढून आलाय. त्याच्या राशीमध्ये चांगलं लिहिलंय असं मीच म्हणेल, कारण 2दा त्याला जीवदान दिलंय आणि लक फॅक्टर त्याच्या जोडीला आहे. म्हणजे आजचा दिवस त्याचा चांगला आहे. 62 धावा धाव फलकावर. निहाल गोलंदाज परिपूर्ण कामगिरी करतोय. त्याचे 100% देण्याचं तो काम करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाही. काय बॉल टाकतोय बघा, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. आता मनोजला संधी मिळणार नाही. तिसऱ्यांदा त्याला संधी मिळाली नाही आणि मनोजला आता परतावं लागतं.
एच डी एलिव्हेटर्स. तर या दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचे. एच डी एलिव्हेटर्स, हॅलो. एच डी एलिव्हेटर्स आणि गुरु इलेव्हन संघाचे संघ कर्णधार. तर सन्माननीय दत्तदादा चंचे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. एकीकडे असणारे गुरुदादा यांचा हा संघ आणि दुसरीकडे असणार आहे हितेश धात्रक या सरांचा हा संघ असणार आहे. तर त्वरित विनंती करतो दोन्ही संघ कर्णधारांना, वेळ होतोय. दोन्ही संघ विचार करायला गेले तर एक एक सामना गमावून मात्र हा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहेत. आणि या दरम्यान मात्र या ठिकाणी नाणेफेकीसाठी त्यांना कॉल केला जातोय. तर मोहन पारधी आणि प्रशांत मसने या दोन्ही संघ कर्णधारांना विनंती करतोय, शेवटचा कॉल असेल, आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. एच डी एलिव्हेटर्स लास्ट कॉल असेल. मोहन पारधी, गुरु इलेव्हन संघाचे संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉससाठी मान्यवर देखील दत्तदादा चंचे, नंदूदादा मस्कर आणि निखिल या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या साक्षीने मात्र या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. तो चलिए फिर से एक बार 64 रनों की टारगेट है. यस बाबूशाह सर, 2 मिनिटं थांबायचे फक्त. या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. दत्तदादा चंचे यांच्या हस्ते मोहन पारधी आणि गुरुदादा इलेव्हन संघाचे कर्णधार. कॉल आहे गुरुदादा इलेव्हन संघाचा. हेड आणि हेड या ठिकाणी विजय संपादन केला. टॉस विन झालाय. प्रथमतः काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काही चेंजेस असणार कारण दोन्ही संघ मात्र एक एक सामना गमावून या स्टेजवरती आलेले आहेत. काही चेंजेस असणार, नक्की चेंजेस आहेत. ओके. मोहन पारधी, तुला देखील शुभेच्छा असेल आणि गुरुदादा इलेव्हन तुम्हाला देखील शुभेच्छा असेल. गुरु इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हेलो. दरम्यान या ठिकाणी बिरदुले गावचे सुपुत्र स्वप्नीलजी जामघरे या ठिकाणी उपस्थित आहेत स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी. तर त्यांचा सन्मान केला जाईल. आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये नंदूदादा मस्कर आणि साई मसने यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे संदीपजी शेकटे आणि तुळशीरामजी मसने यांनाही विनंती असेल, आपला देखील सन्मान केला जाईल. ओव्हर टू बाबूशाह सर. तो चलिए धन्यवाद. कुछ सम्मान बॉक्स पर देखिए यहाँ पर टॉस किया गया, उसके साथ साथ बात करेंगे कई मेहमानों की खातिरदारी. चलेंगे इस मैच की तरफ. आज के दिन के देखिए यहाँ पर अविनाश जी, आपका निश्चित रूप से तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. कैसे मेहमान को यहाँ पर इज्जत करनी चाहिए, बिल्कुल उसी तरह की आप इज्जत देते हुए कि बाबूशाह निश्चित रूप से आप मेहमान हो, आप कमेंट्री बॉक्स पर बैठिए. लेकिन ऐसा कोई बात नहीं अविनाश जी, आपकी तरफ भी हम जाएंगे यहाँ से. लेकिन निश्चित रूप से मेहमान के रूप में है तो फिर थोड़ा मेहमान नवाजी भी होना जरूरी है. मेहरू जी कदम भी अभी जुड़े हैं, अगला मैच के लिए जाएंगे. अविनाश जी आपकी तरफ, मेहरू जी कदम की तरफ बिल्कुल. तो चलेंगे यहाँ पर टारगेट की बात करेंगे. 64 रनों की टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है.
गौरव सावंत सर देखिए बात करेंगे यहाँ पर टेनिस क्रिकेट को एक शीशा का महल बना लिए हैं, लेकिन जानते हैं जमाना पत्थर का, इसलिए वो बचकर रहा है, हर चीज को संभल कर अभी तक वही मेहनत दे रहे। इस बार देखिए शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर लंबी रेस भागना पड़ा, आखिरकार गेंद को रोका। मयूर जी कहते हैं ना, शोले पिक्चर में आपने देखा होगा हेमा मालिनी ने अपने टांगे को भगाया था, भाग धन्नो बसंती का इज्जत का सवाल है, तो उसी तरह की गेंद के पीछे भागे क्योंकि 64 रन बचाने की सवाल है। तो 64 रन बचाना है तो फिर भागना तो बहुत जरूरी है भाई। कुल स्कोर की बात करेंगे, अकाउंट खुला है, थोड़ा धीमी शुरुआत है, कोई बात नहीं। कहते ना अभी तो सांसें लेने की फुर्सत नहीं है, अभी तो मैदान में उतरे हैं। यहाँ पर 2 रनों के साथ कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 3 रन। संदीप कालन देखिए यहाँ पर, संदीप हजारे देखिए इस बार स्ट्राइक पर है, और इस बार देखिए गेंद ऑफ स्टंप को छोड़ता हुआ यहाँ पर क्या विकेट से बाहर या विकेट के अंदर। जय पवार सर, मुझे लगता है गेंदबाज शायद जय पवार सर के सामने आ गए, शायद वही दिक्कत हुआ लग रहा है, शायद थर्ड अंपायर लिए। हाँ डाउटफुल देखिए जो लाइन पट्टी है टेनिस क्रिकेट.in लाइव देखिए यहाँ पर, नहीं बिल्कुल वाइड का इजाफा यहाँ पर। बल्लेबाज ने देखिए नॉन स्ट्राइक की बता दी यहाँ पर, लेकिन डाउटफुल रहता है तो उसे क्लियर करना भी बहुत जरूरी रहता है। मेरे यहाँ पर जय पवार सर का यही सोचता, भलाई बहुत दिन के देखिए अनुभव है क्रिकेटर के साथ, एक अंपायर आयोजन करता हूँ, एक टीम के कई ओनर भी बन चुके हैं। लेफ्ट हैंड गेंदबाज और सामने देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज, 1 रन आता हुआ, ये भी अच्छी सोच है। कहते हैं ना बड़ी नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाने से बेहतर है कभी कभी सिंगल डबल। नीतीश जी तरह एक छोटा सा वड़ा पाव का धंधा शुरू कर दो, क्योंकि आज भी देखिए हमारे महाराष्ट्र के कई नौजवान घर पे बैठे हैं और कहते हैं मोदी सरकार के वजह से बेरोजगार बैठे हैं। भाई भलाई हम समझ सकते हैं, पढ़े लिखे हैं, नौकरी भी जरूरी है, लेकिन नौकरी नहीं मिल रहा है तो फिर बिजनेस भी करना जरूरी है। और नीतीश जी यहाँ पर तरे देखिए हमारे साथ बहुत बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं, करजत प्रीमियर लीग में भी उनका साथ मिला था, सिल्लू की प्रतियोगिता में भी उनका साथ मिला था। इस बार भलाई मयूर जी कदम देखिए मेरे अच्छे दोस्त हैं बहुत लंबी समय से, लेकिन इस साल बात करेंगे नीतीश जी तरे के साथ काफ़ी मुलाकात हो चुका है एक दूसरे के साथ है। और मयूर जी कदम देखिए आने वाले समय वक्त में हम उम्मीद करते हैं और बहुत बढ़िया उनका दौरा होएगा निश्चित रूप से, ठाणे डम्बोली। लेकिन कुछ टूर्नामेंट देखिए इस साल ऊपर नीचे कहीं रद्द किया गया निश्चित रूप से, राहुल भाई पाटिल जैसे देखिए। और ये चले वाह रे वाह, क्या बढ़िया ऑफ ड्राइव एक समय के लिए, तो मुझे लग रहा है कि शेखर धवन मैदान पर क्या बल्लेबाजी कर रहा है। का रन है मयूर जी कल्याण से हर जगह मिलता है बस, लेकिन टीम का रन है यहाँ पर 10। कल्याण डेपो पर चाहिए, ओहो यहाँ पर देखिए और एक क्या बढ़िया संपर्क देखिए, जुगनू 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 सिक्सर। उन्होंने एक मच्छर काटा केविन पीटरसन को, तभी उन्होंने क्या किया, लाइट ऑफ कर दिया, तभी उस समय उनके रूम में जुगनू आ गया। तो केविन पीटरसन बता, ओ माय गॉड, ये हिंदुस्तान के मच्छर भी कितने डेंजर होते हैं, टॉर्च लेकर आ जाते हैं। तो इसी तरह के रात में जो जुगनू देखते हैं ना, और इंग्लैंड के देखिए केविन पीटरसन और लोग सोच रहे होंगे इसमें कितनी सच्चाई है लेकिन होता है। टोटल की बात करेंगे, टोटल 16 रन। इस तरह की शुरुआत करना होगा, कहते ना ऊँट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा तो ऊंचा करना होगा। अगर आपको 64 रनों तक पहुंचना है तो फिर निखरना होगा। मयूर जी मैं हमेशा कहता हूं, अगर बिखरना है तो फिर निखरना भी जरूरी है। तो यहाँ पर अभी भी बात करेंगे, 24 गेंद बचा है, जहाँ पर 48 रनों की जरूरत है। अभी भी रन और गेंदों की भी जो बात करेंगे ना, थोड़ी सी जमीन आसमान का फासला है। आसमान देखिए बहुत साफ है, लेकिन जमीन पर देखते हैं, ओहो उड़ाया,
वाह रे वाह। और एक देखिए पावरफुल AK-47 6 रन। और छक्के के साथ कूल टोटल देखिए जाकर पहुंच गया 22 रन। कहते हैं ना दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना जरूरी है। संदीप हजारे देखिए यहाँ पर एक जख्मी शेर, क्योंकि 64 रनों की टारगेट है। संदीप कालन है। ओहो क्या मौका था, क्या इनसाइड एज, बाहरी किनारा, और कितना बड़ा क्या छोड़ दिया भाई यहाँ पर। कहते हैं ना गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए। कहीं मैच को जीत के करीब पहुंचने से पहले ये क्या छूटा भाई। विकेट कीपर नाखुश रहेंगे। बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है भाई, मेहनत से पकड़ती है। और इस तरह की क्या छोड़ना और संदीप कालन को जीवन दान देना। और उसके बाद लेग भी फर्क की अपील देखिए, लॉन्ग लॉन्ग लॉन्ग, लेकिन बच गए। और यहाँ पर देखिए बल्लेबाज भी आ गए थे आधे रास्ते में भाई। तो चलिए संदीप सिनारे साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच पर तशरीफ रखिए। संदीप सिनारे साहब, यावा साहेब मंचावर। तो चलिए गेंदबाज तैयार। ओह इस बार देखिए बल्ला जल्दी ले लिया भाई। मयूर जी जैसे कहते हैं ना कभी कभी मंडप पर दूल्हा पहुंचने से पहले दुल्हन फरार, तो उसी तरह की गेंद आने से पहले बल्ला फरार। स्लोअर गेंद देखिए था यहाँ पर, नकल गेंद है और बढ़िया वेरिएशन दिखाते हुए। कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट को उंगलियों से गेंद घुमाना, कैरम गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, ये उससे भी बड़ी बात है। और वही काम दिखाते हुए यहाँ पर। जीत है नाम जीत है और काम भी फिट है। ओहो चिंगो चिंगो, नो बॉल। अच्छा काम बन रहा था और यहां पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए वहीं रुका है 24 रन। गेंदबाज तैयार और ये चले अक्रॉस द लाइन, लगातार खेलने जा रहे हैं। या दरम्यान आपण पाहतो अर्जुन बाबा तांबोली या ठिकाणी उपस्थित आहेत। अर्जुन बाबा तांबोली यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 23 रन, थोड़ा सा हुआ था चूक है, लेकिन कोई बात नहीं। अभी भी देखिए बात करेंगे 19 गेंद 41 की जरूरत है। और ये चलिए भाई, कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तवाई 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 मचाता हुआ 6 रन। की जरूरत है। थोड़ा सा शॉर्ट टीम मीटिंग चलता हुआ, लेकिन ज्यादा वक्त मत लीजिए, फील्ड खोल दीजिए। 18 गेंद देखिए, अभी भी 35 रनों की जरूरत है। और दोनों सलामी बल्लेबाज देखिए यहाँ पर क्या बल्लेबाजी यहाँ पर कमाल के करते हुए। जय और बिरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। जय और बिरू, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन भी इतना हिट नहीं हुए थे उस पिक्चर में, मैं कहूँगा यहाँ पर उतना सुपर हिट होते हुए संदीप कालन और संदीप हजारे। देखिए अमिताभ बच्चन, धर्मेंद्र हिट क्यों नहीं हुए थे, उसका कारण था गब्बर। वेलेन के रोल में वो हो गए सुपरस्टार। तर कबीरभाई अत्तारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं। आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलिए भाई बात करेंगे यहाँ पर, बहुत बढ़िया बल्लेबाजी। यहाँ पर देखिए क्या छूटा था संदीप कालन का, क्या छूटा था। निश्चित रूप से कहते हैं ना अपनों को धोखा दुश्मन को मौका, ये कभी मत देना। और जो क्या छूटा यहाँ पर है, देखिए कोई भी टीम गलती करने नहीं आता है, टीम के लिए यहाँ पर बुराई करने नहीं आते हैं, क्या छोड़ने नहीं आते हैं, हो जाता है भाई प्रेशर में। और यही तो क्रिकेट का पहचान है।
यही तो क्रिकेट का दस्तूर है, जो करना चाहते हैं वो नहीं होता है, जो ना करना चाहते वही हो जाता है। गेंदबाज फिर से एक बार है तैयार। और ये चलिए भाई, मौका मौका मौका, ओहो चिंगो चिंगो, यानी मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। गेंदबाज तो यहां से बदनाम होंगे, एफर्ट बड़ा कमाल का था, लेकिन काश कैच ले लेते। इंतजार हो रहा है पहली विकेट की मयूर जी, जैसे कहते ना मेरी सपनों की रानी कब, भाई रानी नहीं, यहाँ पर क्या कैच विकेट लेना चाहते हैं, सपना देखे हैं कि कब सफलता मिलेगा, लेकिन वो मौका भी यहां से देखिए निकलता हुआ। किस्मत का साथ नहीं, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए, छोटा हाइट बड़ा फाइट। शिवम देखिए गेंदबाज नेरल पाड़ा से देखिए विलंब करते हैं, और स्ट्राइक पर बल्लेबाज संदीप हजारे। जरूर शिवमसाठी शुभेच्छा येतात, नेरल वॉरियर्ससाठी प्रवीणजी ठमके यांच्याकडून शुभेच्छा येतात. तलौड़े गांव से देखिए विलंब करते हैं, लेकिन कुछ वाइड का इजाफा देखिए यहाँ पर, क्या बढ़िया देखिए यहाँ पर जय पवार सर का अंदाज देखिए, जैसे हल्की सी कहते हैं ना कभी कभी खिड़की खोला जाता है, और उसी तरह की वाइड देते हुए। नींबू पानी देखिए, नींबू शरबत लीजिए मयूर जी, पिए, क्योंकि सबसे आगे। हाँ हाँ हाँ, इस बार तो ऊंचाई ली है, क्या लंबाई ले पाएगी, और ये चलिए यहाँ पर महराज ने पकड़ाएगा, कमाल का कैच है, और यहां से देखिए साझेदारी टूटता हुआ थोड़ा देर से, लेकिन देखते हैं कितना दुरुस्त। पिया आप भी पियो, बहुत बढ़िया। देखिए नेरल परिषद प्रीमियर लीग देखिए कितना प्यार देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर, नींबू का शरबत है, और बल्लेबाज भी देखिए वही काम कर रहे थे, थोड़ा नींबू पानी शरबत पीना चाहिए था, रन आ चुका था, यहाँ पर जल्दबाजी किया, यहाँ पर थोड़ा सा यहाँ पर संदीप हजारे का विकेट गिरा, और शिवम देखिए छोटा हाइट बड़ा फाइट, कहते हैं ना छोटा तीर करता है घाव गंभीर। और आने वाली गेंद की बात करेंगे, अभी भी देखिए बात करेंगे, 15 गेंद 32 की जरूरत है। इस मैच के बाद चलेंगे अगले मैच अविनाश जी की तरफ, पहले इनिंग, फिर से सेकंड इनिंग में मयूर जी कदम जुड़ेंगे, और उसके बाद फिर से वापस हम एक बार दोबारा से मयूर जी कदम को लेना चाहेंगे, और एक इनिंग्स के लिए भलाई शायद माथेरे देखिए बहुत लंबा सफर करके आए, देर रात तक नाइट मुकाबला कमेंट्री करके आए, 2019 के देखिए सुपर डुपर स्टार बने थे, कुल 100 टूर्नामेंट के करीब उन्होंने कमेंट्री की थी। निश्चित रूप से रहता है हर साल कुछ ना कुछ एक, जैसे इस सीजन में देखिए पुष्पा बहुत सुपर डुपर रहा यहाँ पर, नितेश जी तरह देखिए बता रहे हैं मयूर जी ने, उनका भी बहुत अच्छे से परफॉर्मेंस उन्होंने दिया है, और आज इस मुकाम तक वो भी पहुंचे हैं। हर किसी की कामयाबी के पीछे हर इंसान के छोटा छोटा सपोर्ट रहता है, मदद रहता है। तो चलिए यहाँ पर कुछ सिंगल डबल से काम चलता हुआ, ये अच्छी सोच है, हाईवे में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए, लेकिन कहते हैं ना तैरना है तो फिर समंदर में भी तैरना होगा, नहीं तो मुश्किल बनेगा। मौका मौका है, तेज भाग कर आए, और एक बढ़िया कैच, वाह रे वाह, कहते हैं ना ऊपर वाला भी जब देता है ना छप्पर फाड़ के देता है। चलिए बात करेंगे टोटल की, बात करेंगे टोटल देखिए यहाँ पर 33 रन, अभी भी देखिए बात करेंगे 12 गेंद 31 की जरूरत है। मयूर जी कदम देखिए यहाँ पर अक्षय जी मात्रे देखिए कुछ पानी लेकर हेलो, विश्लेर हेलो। लेकर अंपायर तक पहुंच रहे हैं, आवाजच पूरे नाही आयोजन करता हूं देखिए हमारे। हॅलो 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 शेख साई दादा मशीन देखिए पूरे आयोजन करता हूं देखिए यहाँ पर, हेलो। हमारे पास जो लिस्ट देते वो भी कहाँ ले गए बुक। तो चलिए यहाँ पर मैदान के अंदर देखिए ड्रिंक्स है, और 12 गेंद 31 की जरूरत है। हेलो
माइक चेक, हेलो 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 हेलो। तो चलेंगे यहाँ पर डीजे मास्टर के पास, थोड़ा बढ़िया है मौका, लेकिन यहाँ पर देखिए आता हुआ लिस्ट डीजे थोड़ा रुकिए यहाँ पर, क्योंकि इस टूर्नामेंट में देखिए हमने आज बात कर रहे थे यहाँ पर देखिए गुरुदादा मछली साहब देखिए यहाँ पर अध्यक्ष देखिए बात करेंगे इस नेरल परिसर कमेटी के देखिए निश्चित रूप से, और साई दादा मछने देखिए यहाँ पर, दत्ता दादा संजय देखिए यहाँ पर, अक्षय जी मात्रे साहब देखिए उनके साथ, नंदू दादा मस्कर देखिए, सूरज जी यहाँ पर, ओडविंदे साहब देखिए, सागर जी कालन साहब देखिए यहाँ पर, संदीप जी गायकवाड़ साहब लीजिए यहाँ पर, और उसके साथ देखिए यहाँ पर सलमान जी नजीर साहब देखिए, जीवन जी माली साहब देखिए। जिस तरह कहते हैं ना एक एक कड़ी को जोड़कर एक बड़ा चैन बन जाता है, जंजीर, तो उसी तरह के जीवन जी माली लीजिए, संकल्प जी पाटिल लीजिए, दिनेश जी तरे लीजिए, हाँ अक्षय जी मात्रे देखिए यहाँ तक हमें निश्चित रूप से पहुंचा, संकल्प जी पाटिल लीजिए, दिनेश जी तरे, और निखिल जी देखिए, होड़विंदे साहब लीजिए, संभाजी पतारी साहब लीजिए यहाँ पर, सुधीर जी कारी साहब लीजिए, मंदार जी रानी साहब लीजिए निश्चित रूप से यहाँ पर, मंगेश जी वखारी साहब लीजिए, और कुमार जी पाटिल लीजिए, विनायक जी बेड़कर लीजिए, और उसके साथ बात करेंगे यहाँ पर ऋषि जी सिनारे, अक्षय जी मात्रे, यानी नेरल परिसर कमेटी की पूरी जितनी भी देखिए, यहाँ से अगर कुछ नाम छूटा होगा तो बिल्कुल उनका भी। सुधीर कार है देखिए, हमें पहले ही कुछ पता हो जाता है क्योंकि हम 2 वैक्सीन ले चुके हैं। चलिए सुधीर जी का नाम है, हम जिक्र किए थे, लेकिन यहाँ पर देखिए बढ़िया खूबसूरत चौका यहाँ पर मयूर जी जैसे कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, और चौके की जरूरत था छक्के के अच्छे मुलाकात के। अभी देखिए यहाँ पर समीकरण बदलता हुआ, 11 गेंद 27 रन। थँक्यू जी मास्टर, धन्यवाद डीजे। कबीर सर आता या आपण व्यासपीठावरती, कबीर सर। तो चलिए भाई यहाँ पर कबीर भाई शेख सबसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए, आपका एक एक प्यार है। हाँ, लेट कट खेलना चाहते थे गली के रीजन में, इसलिए तो मैं कहा था भाई गली से रन चुराना और गली में जाकर दिल चुराना इतना आसान नहीं होता है, और कैच दे बैठे। से वो बुलाती है मगर जाने का नहीं, लेकिन से क्रिकेट देखिए यहाँ पर बल्लेबाज को बुला रहा है, यहाँ पर नेरल प्रीमियर लीग में जाइए, अपना जलवा दिखाइए, अपना जश्न दिखाइए, क्योंकि इसकी मोहब्बत में तो सिर्फ धोखा मिलता है, और नेरल प्रीमियर लीग में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। करजत प्रीमियर लीग लीजिए, रायगढ़ प्रीमियर लीग लीजिए, आज कई सारा प्रीमियर लीग। ओहो यहाँ पर गेंद को खेलना चाहते थे, कहीं बढ़िया वापसी, तू शेर तो मैं बब्बर शेर, पहली गेंद के ऊपर आया चौका, और उसके बाद देखिए विकेट, और उसके बाद देखिए फिर से समीकरण बदलता हुआ यहाँ पर आने वाला देखिए यहाँ पर 9 गेंद 27 की जरूरत है। अभी भी गेंद और रनों के बीच में थोड़ी सी जमीन आसमान की फासला है, इसलिए तो मैं कहा था कि जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, एक बड़ी मुलाकात हो जरूरी है, एक ओवर को लंबा बनाना जरूरी है। नहीं यहाँ पर भाग्य का साथ इनसाइड एज किनारा लिया, कहते हैं ना जिंदगी में इंसान को कभी कभी दुश्मन से भी प्यार हो जाता है, तो उसी तरह के बल्ले का बाहरी किनारा लेकर थर्ड मैन से मारेगा बार 4 रन। देखिए 8 गेंद 24 की जरूरत है, 8 चेंडू 24 धावा। तो चलिए यहाँ पर समीकरण तो लगातार बदलते जा रहे हैं, और बल्लेबाजी की बात करेंगे। संदीप कालन सेट बल्लेबाज, स्लोअर गेंद और जाल में फंसाए थे, लेकिन वाइड का इजाफा, एक्स्ट्रा रनों से टोटल आगे बढ़ेगा, मंजिल नहीं। अभी भी देखिए 8 गेंद 23 की जरूरत है, और मयूर जी मैं हमेशा कहता हूं चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है, तो यहां से हाथ उठाना पड़ेगा। यहाँ पर संदीप कालन देखे कहते ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई, जिंदा है तो फिर जिंदा नजराना भी जरूरी है, और एक डॉट की कीमत चुकाना होगा भाई। यहाँ पर 7 गेंद 22 की जरूरत है। नीतीश जी तरे थोड़ा सा यहाँ पर होता है, कोई बात नहीं, कभी कभी एकाक रन चूक होता है, गलती तो होता है, इंसान तो उसी का नाम तो इंसान है। ऐसा कौन सा इंसान है जिससे कभी गलती नहीं हुआ, ऐसा इंसान कभी पैदा ही नहीं हुआ, लेकिन स्कोरर को बहुत ध्यान रखना पड़ेगा भाई। ओहो ये क्या हो रहा है,
कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां पर रनों की जरूरत है और 6 गेंद और यहां से देखिए 22 रनों की जरूरत है, बहुत मुश्किल रहेगा। मयूरेश जी जैसे कहते हैं ना, 21 और 22 का उम्र बहुत कठिन उम्र रहता है, तो उसी तरह के 22 रनों का ओवर यहाँ पर बहुत कठिन ओवर रहेगा यहाँ पर। लेकिन देखते हैं क्या कुछ बनेगा आने वाला 6 गेंद के पर। कहते ना, रख भरोसा खुद ही पर, भाई क्यों ढूंढ रहे हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। भरोसा रखे हैं संदीप कालन अपने आप के पर, लेकिन दूसरे बल्लेबाज निखिल श्रीसागर देखिए यहाँ पर। निखिल श्रीसागर को बात करेंगे ना, यहाँ पर सागर में नहीं समंदर में उतरना होगा अगर ये मैच जीतना है तो। संदीप गायकवाड़ सर देखिए आज कपड़ा लिवाज लगातार बदलते हुए, और आने वाला 6 गेंद गेंदबाजी के लिए तैयार। महराज देखिए यहाँ पर, दामाद से देखिए यहाँ पर, दामाद में बिल्कुल बहुत बढ़िया नाइट प्रतियोगिता निश्चित रूप से मयूर जी शायद पिछले साल रद्द किया गया यहाँ पर कोविड के कारण, लेकिन से देखते हैं दामाद के नाम के यहाँ पर रोशन करेंगे संदीप दादा गायकवाड़ से। संदीप दादा आपका एक ही वर्ड में भूला नहीं हो जो सेलो के मैदान में आप बोले थे, शायद माइक्रोफोन पर बोलना नहीं चाहूंगा। ओहो, ताश की जोकर, बुमराह की यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है यहाँ पर। क्या कमाल के महराज की गेंद देखिए यहाँ पर, सीधा विकेट पर हिट है, और महराज ने बता दिया भाई उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। तो चलिए मनोज गुमरे कैच पकड़ते हैं तो 500 रुपया, और खास करके ये 500 रुपया तर या दरम्यान आपण पाहतोय विठ्ठल मोरेश हरेश कर्जत टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष तथा वेनगाव ग्रुप पंचायत थेट सरपंच माननीय अभिषेक दादा गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत। दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे। कुशल मोमेंट मैच का है, और बख्शीस आता वार यहाँ पर देखे वार रे वाह। त्याचबरोबर और catch। आमचे परम मित्र त्या ठिकाणी कर्जत टेनिस क्रिकेटचे पदाधिकारी वासुदेव भुईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। विठ्ठल माली आणि हरेश्वर गोमारे याकडून 4000 रोख पारितोषिक आहेत। जर बाउंड्री लाईन वरती
मनोजने झेल पकडला पण या ठिकाणी और- फलंदाज हुशार. क्या बात है, लेकिन ये छक्का आने में देर हो गया यहाँ पर। जैसे कहते हैं ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है, और छक्का आने के बाद भी बल्लेबाज खुश नहीं, क्योंकि आने में छक्का ये देर हो गया। कारण काही कारणास्तव पण तुम्ही आमच्या ह्या स्पर्धेमध्ये येऊन उपस्थित झालात, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बिल्कुल संदीप दादा, देखिए अभिषेक साहब के यहाँ पर सम्मान किया जा रहा है। मैं यही बात कहा, क्या हमारे पास ना कोई बीसीसीआई की मदद है ना आईसीसी की। आज महाराष्ट्र में देखिए हमारे पास ऐसे इंसान है जो आज टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा देते हुए। नाही, जरूर आपण या ठिकाणी या स्पर्धेचे आपण पाहतो संयोजक साईनाथ